आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची अपडेट। सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारी ही व्यक्ती ही रात्रभर त्याच्या घरामध्ये दबा धरून बसलेली होती अशी एक महत्त्वाची अपडेट ही समोर येते। रात्री 2 वाजता त्याच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सुरू असल्याचा आवाज सैफ याला आला। ते बाहेर आले आणि हा प्रकार घडला अशी माहिती। हल्लेखोर हा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का, तो आत कसा आला, तो चोरी करण्यासाठी आला होता का याचा पोलीस सध्या तपास करतायत। त्याच इमारतीमध्ये पॉलिशिंगचं काम सुरू आहे, त्यापैकी कोणी होता का याचाही तपास आता पोलिसांकडून केला जातोय। सैफ अली खान याच्यावर खरं तर हा चाकू हल्ला झाला आणि त्याच प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आपण सध्या पाहतोय। आणि याच प्रकरणासंदर्भातला या 4 महत्त्वाची दृश्य आपण पाहू शकतो। लीलावतीमध्ये सैफवर शस्त्रक्रिया पार पडलेली आहे, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती ही सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून समोर आली। घरामध्ये सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे। क्राईम ब्रांच टीम आणि पोलीस सैफ अली खानच्या घरामध्ये तपास करतायत। तर फॉरेन्सिक स्क्वॉडकडून सुद्धा पडताळणी सुरू असल्याची माहिती मिळते आणि या तपासात डॉग स्क्वॉडचीही मदत ही घेतली जाते। सैफ अली खानच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला आणि या दरम्यान सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला झाला आणि सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। सैफ अली खानच्या घरी त्याच्यावर झालेला चाकू हल्ला आणि त्यानंतर आता आतमध्ये क्राईम ब्रांच असेल, त्याचबरोबर मुंबई पोलीस असतील, स्थानिक पोलीस असतील, त्याचबरोबर फॉरेन्सिकची टीम तिथे तयारी करत असताना आता डॉग स्क्वॉड जे आहे ते सुद्धा आलेला आहे। इथे हा आपण पाहतोय हा डॉग या ठिकाणी आणण्यात आलाय मुंबई पोलिसांकडून आणि याच्या मार्फत आता पुढील तपास हा केला जाणार आहे। आपण हे दृश्य पाहतोय, या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या या व्हॅनमधून या डॉगला इथे आणण्यात आलेला आहे। श्वानाच्या मार्फत आता पुढची तपासणी केली जाणार आहे। आतमध्ये या इमारतीत ज्या ज्या ठिकाणी त्या श्वानाला त्या व्यक्तीच्या संदर्भात, चोरासंदर्भात जर काही माहिती पोलिसांना मिळाली असेल त्याचा सुगंध या ठिकाणी किंवा ती गोष्ट याला या ठिकाणी देण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्या वासामार्फत हा श्वान जो आहे तो चोर कुठून शिरला किंवा कुठून बाहेर पडला ह्याचा शोध लावू शकेल का या सगळ्या संदर्भातला तपास केला जाईल। महत्त्वाचं आहे की आता श्वानामार्फत या संपूर्ण घटनेची तपासणी ही मुंबई पोलिसांकडून करण्यात येणार आहे आणि आता हा श्वान सुद्धा या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून आणण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच आता अधिकचा जलद गतीने तपास होत असताना आता श्वानामार्फत सुद्धा आता मुंबई पोलीस या ठिकाणी तपास करणार आहे। आणखी या संपूर्ण परिसराला आता छावणीचं स्वरूप येताना पाहायला मिळतंय, कारण की पोलिसांच्या बऱ्याच टीम ज्या आहेत त्या या संपूर्ण परिसरात येताना आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण चौकशी ही जलद गतीने करण्यात येते आहे। आतमध्ये फॉरेन्सिकची टीम काम करते, त्याचबरोबर स्थानिक मुंबई पोलीस असतील, क्राईम ब्रांचचे ऑफिसर असतील, हे सर्वच या संपूर्ण परिसरामध्ये तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि अशातच आता या ठिकाणी ही संपूर्ण छावणीचं स्वरूप पोलिसांकडून आलेलं असताना आता श्वान पथकाकडून सुद्धा या संपूर्ण या प्रकरणाची आता तपासणी ही श्वान जो आहे तो सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळेल। त्या मार्फत सुद्धा चोराचा शोध हा घेतला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडे, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। सध्याची ही दृश्य पाहतोय, क्राईम ब्रांचचे अधिकारी दया नाईक हे सैफ अली खान याच्या घरी आलेले आहेत। त्यांच्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास खरं तर हा केला जाणार आहे। क्राईम ब्रांचची टीम ही आधीच सैफ अली खान याच्या घरी दाखल झालेली आहे, सोबतच पोलिसांचं पथक सुद्धा अधिक तपास करतायत। आता त्यांच्याकडे काही माहिती होती ते घेऊन निघाले, पण त्यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती ही दिलेली नाहीये आणि ते थेट आता इथून निघालेले आहे। सैफ अली खानच्या घरात ते गेल्या काही तासांपासून होते आणि त्यांनी संपूर्ण आतमध्ये तपास केलेला आपल्याला पाहायला मिळाला। ते आतमध्ये सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला आणि आता थेट दया नाईक हे निघालेले आपल्याला पाहायला मिळते सैफ अली खानच्या घरामधून। आणि या ठिकाणी त्यांच्याकडे आता नेमकी काय माहिती मिळाली ते या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये नेमकं कशा प्रकारे आता CCTVची तपासणी त्यांनी केली होती त्यामधून त्यांना काही माहिती मिळाली का, हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।